हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञान खंडन. ओवी क्रमांक 96. आगा चंद्रापासूनी उजळ, जेणे राविले वस्तू धवल, तया ते काजळ म्हणजेत असे. अर्थात चंद्रापेक्षाही उजळ असणाऱ्या रंगाने एखादी वस्तू जर पांढरी होत असेल तर त्या वस्तूला काय काजळ असे म्हणायचे की काय? माऊली म्हणतात की एखाद्या रंगाने जर वस्तू चंद्रापेक्षाही पांढरी होत असेल तर त्या वस्तूला काय काजळासारखी काळी वस्तू असे म्हणायचे काय? त्या वस्तूला पांढरा रंग असेच म्हणायला हवे. याचप्रमाणे जर भौतिकाच्या ज्ञानाने भौतिक वस्तुजगत वापरता येते, त्यामुळे आपला देहधर्म सुरू राहतो, त्या योगे आपण अध्यात्म, सत्संग, योगाचरण करू शकतो, या जन्मी मुक्तीची यात्रा आरंभ करू शकतो, तर मग अशा या भौतिक वस्तुजगताच्या ज्ञानाला अज्ञान असे कसे म्हणायचे? हां, इतकेच भान ठेवायचे आहे की भौतिक वस्तुजगत आणि त्याचे ज्ञान हे जीवन उपभोगण्यासाठी वापरायचे नाही. ते जीवन जगायचे साधन आहे. त्याचा उपयोग देह जीवित ठेवण्यासाठी करायचा आहे आणि त्या योगे त्या देहाच्या माध्यमामधून अध्यात्म, सत्संग, योगाचरण करायचे आहे आणि आत्मज्ञान प्राप्त करून मुक्ती प्राप्त करायची आहे. साधकाने साधन साध्य यामधील योग्य फरक जाणला की मग भौतिक, अध्यात्म, ज्ञान, अज्ञान या नामरूप असलेल्या गोष्टी गौण होतात. मग कसाई मुक्त होतो, राक्षसाचा उद्धार होतो. लौकिकदृष्ट्या अशिक्षित असलेले संत तथाकथित शिकलेल्यांसाठी मुक्तीचा मार्ग दाखवितात. मंत्र तंत्र यांची घोकंपट्टी करणारे जन्मोजन्मी घोकतच बसतात. ओवी क्रमांक 97. आगीचे काज पाणी, निफजा जरी आणि, अज्ञान इया वाहणी, मानू तरी ते. अर्थात अग्नी आणि पाणी हे एकमेकांना घडविण्याचे कारण असत नाहीत. याचप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान हे समजून घ्यावे. पाण्याचे आणि अग्नीचे नाते महाविलक्षण आहे. जर पाण्याच्या मानाने अग्नी कमी असेल तर त्या पाण्याने तो अग्नी विझतो, नष्ट होतो. या उलट जर पाण्याच्या मानाने अग्नी जास्त असेल तर त्या पाण्याची वाफ होते, पाणी नष्ट होते. याचा फार सुंदर उपयोग करून माऊली येथे ज्ञान अज्ञान यांचे तत्व फार सुरेख समजावून देत आहेत. जर भौतिक ज्ञान म्हणजे अज्ञान जास्त प्रभावी असेल तर भौतिकाच्या कच्छपी लागून अध्यात्म केले जात नाही. ज्ञानावर अज्ञान स्वार होते. मुळातच भौतिक वस्तुजगताचा महाविलक्षण प्रभाव असेल तर अध्यात्माची, ज्ञानाची टवाळी केली जाते. किंवा एखादा ज्ञान असणारा जर भौतिकाच्या आहारी गेला तर तो अज्ञानामुळे छुपेपणाने अयोगिक आचरण करतो. वरून योगी आणि आतून भोगी अशी त्याची महाकेविलवाणी अवस्था होते. अशा या अवस्थेत तो स्वतःला महाधन्य समजू लागतो. त्याचे अज्ञान त्याला सांगते की वाह, तू ज्ञान आणि अज्ञान, अध्यात्म आणि भौतिक याचा काय सुरेख मेळ घातला आहेस. तथापि जर आध्यात्मिक ज्ञान जास्त प्रभावी असेल तर भौतिक जरुरीपुरतेच वापरून असा मुक्तीची यात्रा करू लागतो. मग वाटेत कितीही लोभ प्रलोभने आली तरीही भौतिकाला कौशल्याने दूर ठेवले जाते. परंतु यात फार मोठा धोका असतो की ज्ञानाचाच अभिमान निर्माण होतो आणि जरी हातून प्रमाद झाले नाहीत तरी मुक्तीची यात्रा सुरू होत नाही. यास्तव आपण आपल्यावरच नियंत्रण ठेवायचे आहे की ज्ञान आणि अज्ञान जेव्हा कमी जास्त प्रभावी हवे असेल
तेव्हा ते कौशल्याने नियंत्रित करता आले पाहिजे. जसे आग लागल्यावर पाण्याचा वापर जास्त करावा लागतो आणि अंघोळीला स्वयंपाकाला पाणी गरम करायचे असेल तर आगीचा प्रभाव कमी करावा लागतो. याप्रमाणे देह जीवित राहण्यापुरता अज्ञानाचा उपयोग जास्त करायचा आणि तत्काळ ज्ञानाचा प्रभाव वाढवून अज्ञान नियंत्रित करायचे. ओवी क्रमांक 98. कळीपूर्ण चंद्रमा आणवुनी मेळवी आमा, तरी ज्ञान हे अज्ञान नामा पात्र होईजे. अर्थात पौर्णिमेचा चंद्र अमावास्याही दाखवितो, याचप्रमाणे ज्ञान हे अज्ञान या संज्ञेला प्राप्त होते. माऊली कशी अतिशय चपखल उदाहरणे देत आहेत पहा. माऊली सांगतात की पौर्णिमेला चंद्र पूर्णपणे उगवतो, त्याचे दर्शन आणि त्याचे चांदणे दोन्हीही फार विलोभनीय असते. तथापि हाच चंद्र पूर्णपणे काळोख करून आपल्याला अमावास्याही दाखवितो. त्या रात्री तो आपल्याला पूर्णपणे काळोखात बुडवून टाकतो. हाच का तो पौर्णिमेचा चंद्र, अशी आपली अवस्था होते. याचप्रमाणे एरवी ज्ञानाने समृद्ध असलेले आपण देहधर्मासाठी ज्ञान बाजूला ठेवतो आणि भौतिक उपभोग घेतो. याला काहीही अन्य उपाय नसतो. जाजिल्य ऋषींना शुकासारख्या मुनींकडून ज्ञानप्राप्तीसाठी कसायाकडे पाठविले जाते. राजा जनक राज्यभोग घेत मुक्त होतो. बौद्ध भिक्खू गणिकेकडे 4 महिने मुक्काम करतो. असे असूनही त्यांच्या ज्ञानाला जराही धक्का लागत नाही. यामागे अध्यात्म आहे. पौर्णिमेला पूर्णपणे चांदणे देणारा चंद्र जरी अमावास्येला पूर्णपणे काळोख देत असला तरीही त्यानंतर तो पुन्हा एकेका कलेने वाढत जाऊन पुन्हा पौर्णिमा देणार हे नक्की असते. यात जराही कधीही चूक होत नाही. हे वैश्विक रहस्य आहे. हे ज्या ज्ञानियाने ओळखले, मग तो जरी अज्ञानाने वागला तरी त्यामुळे त्याच्या ज्ञानाला काहीही गौणत्व येत नाही. कारण ज्ञानियाला अज्ञानात जरी वर्तन करावे लागले तरी थांबायचे कोठे याचे त्याला पूर्णपणे भान असते. म्हणजेच त्या अज्ञानावस्थेत ज्ञानाचे भान कधीही चुकूनही सुटत नाही. मूलतः तो ज्ञानी हा ज्ञानीच असतो. यामुळे तो पूर्ण कौशल्याने भौतिकाचा अज्ञानाचा उपयोग करतो आणि आपली मुक्तीची यात्रा सुकर करतो. ओवी क्रमांक 99. वोरसोनी लोभे विषका अमृते दुभे, ना दुभे तरी लाभे विषची म्हणणे. अर्थात विष जरी प्रेमाने पाणवले तरी त्यामधून कधीही अमृत पाणवले जाणार नाही. ते जे पाणवेल ते विषच असणार. माऊली म्हणतात की विष जरी मोठ्या प्रेमाने पाणवले आणि कोणी म्हणाला की विषाला अमृताचा पाना फुटला आहे तरी ते असत्य असणार. हे असे होणे शक्य नाही. त्या विषाला जो काही पाना फुटेल तेही विषच असणार. याप्रमाणे आत्मपरब्रह्मामधून जेव्हा काही निर्माण होते तेव्हा तीही आत्मपरब्रह्माचीच अभिव्यक्ती असते. यापेक्षा त्यामधून अन्य काहीही निर्माण होणे शक्य नाही. जेव्हा ती अभिव्यक्ती आत्मपरब्रह्माहून भिन्न असल्यासारखी दिसते तेव्हा तिचा वरचा भौतिक भोगापवर्गतेचा भाग दृश्य होऊन अंतरंग झाकले जाते. यामुळे त्या निर्माणाची सत्य ओळख आपल्याला होत नाही. आपण वर पाहून ती अभिव्यक्ती जाणायचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्याच्या भौतिक उपभोगात फसतो. तथापि जेव्हा अध्यात्मज्ञानाने त्याची सत्य ओळख होते तेव्हा आपल्याला त्याची आत्म ओळख होते. इतकेच काय, तर जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला आपण स्वतः आत्मपरब्रह्म आहोत
अशी आपली स्वतःची सत्य ओळख होते. याचा बोध असा आहे की ज्ञानामधून ज्ञानाचीच निर्मिती होते, तथापि आपण वरच्या दृश्य भौतिक भागाला भुलतो आणि त्याच्या अंतरंगाची ओळख न झाल्यामुळे वरील भौतिक उपभोगांचा आश्रय घेऊन आयुष्य जगतो. यामुळे अज्ञान असे काहीही नसल्यामुळे, केवळ अंतस्ज्ञानाची ओळख न झाल्यामुळे आपल्याला अज्ञानात जखडले गेल्यासारखे वाटते. तथापि जेव्हा सत्य ओळख होते तेव्हा आपल्या लक्षात येते की येथे फक्त ज्ञान आणि ज्ञानच आहे, येथे अन्य काहीही नाही. हरिओम.